चला बॅटर नवीन आले तर विनंती असेल की बॅटिंग टीम आपला एक प्रतिनिधी इथे पाठवायचा आहे प्लीज. बॅटिंग टीम या लवकर या, कारण सारखं सारखं बोलणं आवडत नाही. आपला एक प्रतिनिधी आला तर बरंच राहील आपल्यासाठी पण. बॉलिंग एंडला आहे प्रदीप आणि नागेश शेट्टी आहे स्ट्राईकला आणि सोनू सिंग. चला नागेश आणि सोनूची ते सलामी जोडी आलेली आहे. गोलंदाजी एंडवर आपण पाहतोय प्रदीप ज्याने गेल्या मॅचमध्ये पहिल्या मॅचमध्ये 2 षटकामध्ये 11 धावा देऊन 1 गडी बाद केला होता आणि गेल्या मॅचमध्ये देखील आपण पाहिले नागेशला ज्याने 4 बॉलमध्ये 12 धावा बनवून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. पहिला हा अप्रतिम, दुसराही देखील चेंडू अप्रतिम आहे, सोपा नाहीये. चांगली बॅटल राहील. एका बाजूला आपण पाहतोय प्रदीपला आणि एका बाजूला आपण पाहतोय नागेश याला. कनक 11 हा संघ खरंच आपण पाहतोय तो एक तुल्य बल्लाढ्य असा एक संघ. मला असं वाटतं प्रबोधन या ठिकाणी अबो 40 टुर्नामेंट होती आणि त्या प्रतियोगितेत मीच कॉमेंट्री करत होतो. तर कनक 11 हा संघाने त्या जागेवर त्या टुर्नामेंटमध्ये फायनल मारली होती. दमखम ठेवतोय कनक 11 हा संघ. पुन्हा एकदा हो कमी गतीने टाकलेला बॉल त्वरेने क्विक चालेत बीट केले फलंदाजाला आपल्या जादूच्या फिरकीवरती. प्रदीप याने अप्रतिम गोलंदाजाचं नाव आहे प्रदीप. 3 बॉल झालेत आणि 3 बॉल मध्ये एकही धाव आलेली नाहीये. चौथा बॉल मात्र आता इथे दिशा भटकलाय. व्हाईट बॉल पंचाचा निर्णय काहीतरी क्विकर बॉल इथे टाकण्याचा प्रयत्न करत होतो. सातत्याने आपल्या बॉल मध्ये चेंजेस करत राहतोय हा गोलंदाज. व्हाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव झाली आहे. कमी गतीने टाकलाय, ड्राईव्ह केलाय तिकडे. सागर आहे जे ह्याच्या पहिले समालोचनाची कमान त्यांनी सांभाळली होती. या प्रतियोगितेसाठी स्कोरर म्हणून देखील त्यांची निवड केलेली आहे आणि चांगल्या प्रमाणे त्यांनी त्यांची आपली भूमिका पार पाडली आहे. HR स्पोर्टच्या माध्यमातून YouTube लाईव्ह आपण या प्रतियोगितेला पाहतोय. चांगला बॉल, अप्रतिम बॉल, हीच खासियत आहे नागेशची. एक लेग स्पिनर आणि अचूक बात आणि एक सुंदर अशी गोष्ट की अचूक टप्प्यावरती त्याचा टप्पा आहे. शेवटचा बॉल असेल आणि 2 धावा आतापर्यंत धावफलकावरती. पुन्हा एकदा तो चित्र, पुन्हा एकदा V शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक संपले पहिलं आणि धावा झाल्यात भांडूप या संघाच्या 2 बिनबाद 2 कनक 11 हा संघ. आणि नवीन येतोय गोलंदाज रजनीश. रजनीश पहिलाच बॉल रजनीशला कट करण्याचा प्रयत्न. पॉइंट वरती तर क्षेत्ररक्षक आहे. जशी गोलंदाजी तशी फिल्डिंग. खासियत आहे DP 11D पहिल्याच मॅच मध्ये प्रभावित केले आणि ह्याही मॅच मध्ये तशाच प्रकारची कामगिरी आतापर्यंत करत. पुन्हा एकदा चांगला बॉल, आपल्या फॉलोथ्रूमध्ये खेळ पकडण्याचा प्रतिम प्रयत्न, पण एफर्ट चांगला आहे. स्वागत कौतुक करत असताना त्यांचा मनोबल वाढवत असताना सोपं नाहीये या गोलंदाजा विरुद्ध फलंदाजी करणं. अकुटप्प्याचा बॉल थोडासा खाली राहिले. काय करतोय नागेश देखील सरप्राईज झालाय
की बाबा आता करायचं तरी काय करायचं आम्ही. कधी चेंडू बाहेर, कधी चेंडू आत, कधी चेंडू वर, तर कधी चेंडू खाली. 3 बॉल झालेत आणि 3 बॉल मध्ये एकही धाव आलेली नाहीये. सुंदर रजनीश भाई, क्या बात. चौथा बॉल अकोट टप्प्याचा बॉल, याच्यावरती देखील केला एक प्रहार. मिड विकेट पासून क्षेत्ररक्षक येतोय, फेकी करणार तोपर्यंत एकच धाव इथे केलेली आहे. अतिशय थोडस शांत क्रिकेट आपण इकडे पाहतोय. नाराजाई देखील इथे असेल नागेश आणि त्याचा प्रतिद्वंदी पार्टनर सोनू. आणि टीमची धावसंख्या मात्र 3 आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 1.4 चा खेळ संपलाय. विकेट कीपर थोडी फिल्डिंग सेट करत असताना स्क्वेअर लेग पर्यंत आपण काढून तर मिड ऑनला आपण त्याला पाहतोय. अजून एक पुल केलाय, आता झाला प्रॉपर टायमिंग. येतोय या इनिंग मधला पहिला चौकार सोनूच्या बॅट मधून. आता इथे बराच वेळ होता, सोनूला थोडस रिलीफ मिळाला असेल इथं फलंदाजाला आणि टीमला की एक चौकार तर बाबा आलाय आमच्या बॅट मधनं. टीमचा धावसंख्येचा जर का विचार केला तर धावसंख्या झाली आहे 7. आणि फलंदाजाला मिळाली आहे गोलंदाजाची 7. एक चौकार तर आलाय. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधला. आता मात्र चौकाराच्या नंतर चांगला कमबॅक. ओव्हर क्रमांक षटक संपले, दुसरं. धावा झाल्यात 7 आणि 7 धावांमध्ये चौकार लागलाय एकच. कमाल 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 गोलंदाजी करतायत. दुपारचं सत्र आहे, पाटा विकेट बनलेले आणि पाटा विकेट वरतीही देखील इथे पुरेपूर फायदा मिळतोय गोलंदाजाला. प्रदीपने सुंदर गोलंदाजी केली, 2 धावा दिल्या. रजनीश आले एक चौकाराच्या मदतीने, एक चौकार आला, तदनंतर त्यांनी 5 धावा दिल्या. टीमची धाव संख्याचा विचार केला तर 7. पिंकेश ना, पिंकेश ज्याने पहिल्या मॅच मध्ये 1 ओव्हर 2 रन आणि 2 गडी बाद करून दिलेत. चला DP11 घाई करायची आहे, कारण फायनल पण खेळायचं आणि सेमी पण खेळायचं आहे. पिंकेश स्ट्राइकला आहे नागेश. आता दोन्ही खेळाडूंना एक्सिलेटर वरती पाय तर ठेवावाच लागेल. 5व्या गिअर वरती फलंदाजी करावी लागेल, कारण आता शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहे. 4च्या षटकाचा सामना आहे. चांगला बॉल, खोल्या टप्प्याचा चेंडू होता, ब्लॉक बॉल. आपल्या फॉलोथ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न पण सोपं नसतं आणि 1 धाव आली. चांगला बॉल, स्टंप टू स्टंप गोलंदाजी करत आहे ते पिंकेश. टीमची धाव संख्या 8. सामना पाहतोय मालाड लेजंड विरुद्ध कणक 11. चांगला बॉल, टायमिंग चुकले, चेंडू हवेत, खेळाडू येत आहेत 2. रजनीश भाई है तो मुमकिन है. विकेटचं झालंय पतन. पहिला झटका कणक 11 भांडूप या संघाला. अजित दादा आले तर एक एक्सपिरियन्स, एक अनुभवी असा फलंदाज. आणि खरं बघायला गेलं तर आता त्या अनुभवाने त्या गरज आहे, कारण आपली टीम आता मात्र आपण पाहतो तो थोडीशी संकटात आहे. कारण 3रं षटक चालू आणि 8 धावा झाल्यात. दुहेरी आकड्यावरती आतापर्यंत पण आपण आलेलो नाहीये. तर जर का आपल्याला 4 ओव्हरमध्ये नाही तर नाही जास्तीत जास्त आपल्याला 25-30 धावा बनवायच्यात, तर चौकार षटकार मारावे लागतील. चेंडू 10 चेंडू अजूनही बाकी आहेत. दहा चेंडूचे खेळ अजूनही बाकी आहेत. अजित दादा इथे आले तर फलंदाजी मार्क वरती. एक धाव आलेली आहे आणि 1 गडी बाद केलाय ना पिंकेशने.
हो क्या बात आहे, लोवर फुलटॉस बॉल आणि त्याच्यावरती दांडी गुल, क्लीन बोल्ड केलंय अजित दादा. याला गोल्डन डकचा शिकार होतोय अजित दादा. अजित दादा आले आणि तसं त्वरेने ड्रेसिंग रूम मध्ये जात असताना आता इथं असं वाटते की कणक 11च्या सर्व खेळाडूंची बॉडी लँग्वेज जर का आपण पाहिली तर थोडीशी ऊर्जा दिसत नाहीये त्यांच्यामध्ये, कारण सुरुवात तशा प्रकारची झालेली नाहीये. जर का आपण कोणता प्लॅटफॉर्म सेट करून दिला तर नक्कीच येणारही फलंदाज तेवढी चुस्तीने आणि फुर्तीने येतात. चला नवीन बॅटर सिद्धेश. चला अजूनही 9 बॉल आहेत. 9 बॉल मध्ये जर का चौकार षटकार आपल्या बॅट मधनं आले तर कुठे ना कुठे तरी सन्मानजनक आणि फायटिंग स्कोर तरी नक्की बनेल. कारण गोविंदनगर मोठ्या मैदानामध्ये या खेळपट्टीवरती सोपं नाहीये की तुम्ही लो स्कोरिंग मॅच आणि हाय स्कोरिंग मॅचही चांगल्या पद्धतीने आणि लवकर पद्धतीने जिंकू शकता. चला हॅट्रिक वरती आहे पिंकेश. पहिलाच बॉल फेस करेल सिद्धेश ना पिंकेश यांचा. पुन्हा एकदा चांगला बॉल कव्हरच्या क्षेत्रामध्ये. सागर आहे तिकडे, वन बाउन्स त्याच्या हातामध्ये. सागर भाई छोटा पॅकेज बडा धमाका. टीमची धावसंख्या अजूनही 9 धावावरती. 4 बॉल झालेत. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता मिड विकेट गावकडे क्षेत्रामध्ये खेळाडू त्वरेने येतोय सोहेल. सुंदर फिल्डिंग, काय जबरदस्त इथे फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतोय नागेश, पण तसा प्रॉपर टायमिंग होत नाहीये. 10 धावा झाल्यात आणि 2 गडी बाद झालेत आणि तिसरं षटक चालू आहेत. कमालीची इथे गोलंदाजी टाकलेली आहे मला लेजंड डीपी लोनच्या गोलंदाजाने. आता मात्र फोलरचा चेंडू होता. यॉर्कर बॉल पुढे सरकवून केला. 1 धाव तर आलेली आहे. दुसऱ्या धावासाठी केलेत. थ्रो थोडासा वाईट आहे पण 12 धावा झाल्यात. 3 षटक संपलेत. 4च्या सरासरीने ते धावसंख्या बनत असताना कणक 11 भांडूप हा संघ. जर का आपण विचार केला तर नाणेफेकीचा कौल टॉस जिंकून त्यांनी प्रथम बॅटिंग निवडली, पण कुठे ना कुठे तरी मला असं वाटतं की हा जो निर्णय आता तो चुकीचा ठरलाय की म्हणावं लागेल. कारण 3 षटक संपलेत आणि 12 धावा झाल्या धावफलकावरती. इथूनही कणक 11 ह्या शेवटच्या ओव्हरमध्ये तरी विचार करतील की 15 आणि 20 धावा बनवूच्यात. चला बॉलरचं नाव सांगायचं. शेवटचं षटक घेऊन येतोय विजू. विजय उर्फ विजू. स्ट्राईकला आहे नागेश, नॉन स्ट्राईकला आहे सिद्धेश. आपण पाहतात बीएम ट्रॉफी आयोजित मल्हार चषक 2025 सीझन 4 चौथं पर्व आणि याच्यातच सर्व. तीन षटक संपलेत आणि 12 धावा झाल्या धावफलकावरती आणि गडी बाद झाले 2. शेवटचं षटक घेऊन आले विजय. आकू टप्प्याचा बॉल पुल केलाय. बॉल आत आहे आणि 2 धावा इथे काढल्यात. पहिल्याच बॉलवरती आकू टप्प्याचा बॉल होता तर पाहिलं की इथं ह्या मैदानामध्ये झाडे आहेत. झाडाला लागून तर मैदानामध्ये या प्रतियोगितेमध्ये जर का बॉल आत आला तर आपल्याला धावा पूर्ण कराव्या लागतील पळून. चौकार षटकार पाहिजे तर जी सीमारेषा ती पार करावा लागेल. पुन्हा एकदा आखू टप्प्याचा बॉल सरळ दिशेने खेळत. मोहसिन आहे तिकडे, चुकी करणार नाही नागेश. बॅक टू द पॅव्हेलियन. गॉन. 14 धावावरती आलाय तिसरा गडी. 1-4
लॉस ऑफ 3. कमालीची गोलंदाजी केली इकडे DP11 मालाडच्या लेजंडनी. जसं नाव आहे त्या लेजंड प्रमाणे ते खेळ दाखवलाय. धर्मेश पटेल यांचा संघ रितू देखील आपण शरीरयष्टी जर का पाहिली तर एक ताकदवर फलंदाज. हाथ में बैट नहीं तो हाथ में एक पहलवान की तरह एक धोका लग रहा है. आणि ती बॅट आता तर इथे रितूला फिरवावी लागेल. जशी ताकद आहे ताकदीचा वापर करायचा आहे. बॉलला पाठवून द्यायचं सीमारेषा बाहेर. क्षमता आहे याच्याकडे. अजूनही इथे कणक इलेव्हन मॅच मध्ये कमबॅक करू शकते. 14 धावा झाल्यात. एखाद्या चौकार षटकार जर का लागला तर ह्या 4 ओव्हरमध्ये ह्या विकेटवरती तर 24-25 धावा नक्कीच आपण डिफेन्स करू शकता. पण पाहूया अजूनही देखील आपण पाहिलं तर 4 चेंडू शेष आहेत. रिट्यू येते स्ट्राईकला. गोलंदाजी एंडवर आहे. विजू शेवटचे 4 बॉल. ताकदवर शोक आहे. खेळाडू तिथे आहे. मुज्जो भाई क्या बात आहे. थ्रो देखील चांगला आहे. विकेटचं होईल का बटन पाहूया. नोट आउट. मुज्जो भाई ने काफी बढ़िया सोळा धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा चांगला शोक. डी पेक्षा कव्हर मध्ये बॉल आलाय आतमध्ये. धावा पूर्ण कराव्या लागतील. क्या भागे सागर भाई. अच्छी दौड़ यहाँ पर सागर भाई की अच्छी दौड़. विकेटों के बीच में दोनों बल्लेबाजों की टीम का स्कोर बढ़ते हुए 18 रन. 3 विकेट के नुकसान पे अभी भी 2 गेंदे शेष. चांगला स्ट्रोक. स्लॉट मध्ये आहे का बॉल. मोहसिन येतोय खाली आणि सुंदर झेल पकडलाय मोहसिन याने. बाजूला एलेक्सही देखील आहे पण एलेक्सने पाहिले की मोहसिन येतोय झेलवरती आणि 5वा गडी बाद 18 धावावरती. आणि शेवटचा मॅक. लाजवाब परफॉर्मन्स केले DP11च्या सर्व गोलंदाजाने. सुरुवात केली प्रदीपने 2 धावा दिल्यात. त्यानंतर रजनीशाला 5 धावा दिल्या. तिसरं षटक टाकलंय पिंकेशने. त्याच्याही ओव्हरमध्ये 5 धावा आल्यात. आणि आता ह्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर विजयने देखील 5 चेंडू झालेत आणि धावा दिल्या 6 आणि गडी बाद केलेत 2. शेवटचा बॉल सामना करेल मॅक. टीमची धाव संख्या 18. चांगला बॉल पुल केलाय आणि झेल पकडल्या मुजेने. चुकी केली नाहीये आणि 3 गडी बाद केले तिकडे विजयने आणि 19 धावा बनवायच्यात. मालाड लेजंड DP11 ह्या संघाला. जो संघ जिंकेल तो जाईल आजच्या दिवसातला दुसरा सेमीफायनल या प्रतियोगितेच्या. तो गोरेगाव लेजंड आहे तर गोरेगाव लेजंड याच्यानंतर आपला सामना खेळवला जाईल. बरोबर प्रकाश.
चला कणक 11 चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. डीपी आपण फलंदाज रेडी ठेवायचे. नवीन बॉल द्या. चला पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. मोहसिन आणि एलेक्स गोलंदाजी एंडवर आहे. अकबर भाई टप्प्याचा बॉल. संदीप पहिलाच बॉल विकेट गॉन. काही नव्हतं अशा बॉलवरती विकेट व्हायचं पण टप्प्याचा बॉल मारण्याचा प्रयत्न गेला तर नाही बाउंड्री लाईनच्या बाहेर पण गेलाय सरळ नागेश भाईच्या हातामध्ये. संजय विकेटच्या पाठीत चांगली भूमिका करतायत पण फलंदाजी पाहूया संजयची कशी असेल. 19 धावा आहे 24 बॉल मध्ये. फाईट करतील इकडे कणक 11. संजय ना संजय नवीन बॅट्समन. संजय नवीन बॅट्समन आहे संजय भाई. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त करून दिला अकबर याने. पुन्हा टप्प्याचा बॉल आणि खेळाडू आहे. सुंदर फिल्डिंग लाजवाब फिल्डिंग. 2 बॉल झालेत. जी सुरुवात प्रदीपने केली होती ती सुरुवात इथे अकबर भाई याने देखील केली आहे. अकबरलाही तसा स्पेल टाकावा लागेल. चांगला बॉल लोअर फुटॉस बॉल होता आणि चेंडू जातोय कार्पेटच्या साहाय्याने. 2 खेळाडू तिथे आहेत. क्रॅकिंग ड्राईव्ह होता. दीपेक्षा खबरमध्ये कार्पेटच्या साहाय्याने अतिशय तेजस्वी स्ट्रोक. 2 धावांना आपलं खातं उघडले. टीमचं खातं उघडले. टीमची धावसंख्या 2. 1 बाद. हो अप्रतिम बॉल पडल्याच्या नंतर विकेट किपरच्या हातात काहीच करू शकला नाही फलंदाज. 4 बॉल झालेत आणि 2 धावा दिल्यात. अप्रतिम सुरुवात. अजून एकदा बॉलचा लीडिंग एज. खेळाडू आहेत आणि अंकित यांचा डिसिजन की सुरक्षित आहेत तिथे एलेक्स. 3 धावा आल्यात. शेवटचा बॉल असेल या ओव्हरचा. अबो 40 चे देखील या प्लेयरने अप्रतिम अशी कामगिरी केली. ओपन मध्ये एवढी मजा आली आणि अबो 40 मध्ये तर त्याच्याहून चांगली मजा आली कारण हे सर्व लेजंडनी आपला एक सुंदर खेळ इकडे दाखवला या प्रतियोगितेच्या माध्यमातून. HR स्पोर्ट्स एक चांगली कामगिरी करत असताना
प्रत्येक एक एक क्षण आपलं टिपतात आपल्या कॅमेऱ्यामध्ये या प्रतियोगितेमध्ये कॅप्चर करत आहेत. टप्प्याचा बॉल एलेक्सने तिथे पाहिले. दोन खेळाडू आहेत त्यांच्यामधून इकडे अजितदादा आहेत तिकडे, पण जोपर्यंत थ्रो येईल फेकी खेळतील. एक धाव इकडे पूर्ण केली. षटक क्रमांक पहिले संपले आणि एक समाप्तीच्या नंतर 4-1 बाद DP11 मालाड लेजंड हा संघ. 18 बॉल 15 रन. चला कनक इलन थोडी घाई करायची, कारण थोडं स्लो क्रिकेट होतं आपल्याच्या माध्यमातून, आपल्या टीमच्या माध्यमातून. विनंती असेल की फास्ट क्रिकेट खेळा, कारण ऊन भरपूर आहे. सुनील सर इथं गोलंदाजी इनला. चांगला बॉल नागेश आहे, चुकी करणार नाहीये. सेफ हँड. अजून एक विकेट गॉन. दुसरा गडी बाद. दोन्ही ओपनर्स ड्रेसिंग रूम पर्यंत येत असताना लारा. अच्छा, काशाबाई की तरफ से संजय भाई 6 मारेगा तो 100 रुपए का इनाम. लारा मारेगा 200. अब लगाया तो पैसा बरोबर है, लाओ मेरे पास जमा कर दो. चला लारा आलाय. 2 गडी बाद झाले. तिथे DP11 मला लेजंड या संघाचे 19 धावा बनवायच्या 4 षटकामध्ये. कनक इलेव्हन इकडून कमबॅक करेल का ह्या मॅच मध्ये. चेंडू सोडलाय इकडे, चेंडूला सोडले, काही समजलं नाही ते लाराला. अप्रतिम अशी गोलंदाजी सुनील सर यांची. निर्धाव चेंडू विकेट आपल्याला मॅच मध्ये आणू शकतात. कनक इलेव्हन देखील हार मानलेली नाहीये. 24 चेंडू मध्ये 19 धावा डिफेन्स होऊ शकतात ह्या खेळपट्टीवरती. अजून यंदा चांगला बॉल. चेंडू थोडासा खाली राहिलाय. आता मात्र इथं फलंदाजाने करायचं तरी काय करतात, हीच तर गोरी गोष्ट आहे. गोलंदाजी DP11ची देखील चांगली राहिली आणि कनक इलेव्हन देखील त्याच मार्गावरती चालत असताना पुन्हा बॅटचा काढा. इथेपर्यंतच आवाज आलाय. खेळाडू होतोय बाद. मॅच मध्ये आलाय ट्विस्ट आणि कनक इलेव्हन करतोय कमबॅक या मॅच मध्ये. चौकार षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट गमावत आहेत मला लेजंड ते हे सर्व खेळाडू. नवीन फलंदाज येतोय प्रदीप. गोलंदाजी तर चांगली आहे, पण पाहूया आता मात्र खरी गरज आहे. मॅच संपलेली नाहीये. 4 धावा झाल्यात आतापर्यंत आणि गडी बाद झाले 3. इंटरेस्टिंग मॅच. काय होईल ह्या मॅच मध्ये. 14 बॉल मध्ये 15 धावा बनवायच्यात. गडी बाद झाले 3. एकही धाव दिलेली नाहीये ह्या ओव्हर मध्ये. अकोटब्याचा बॉल थोडीसे पाठी गेले. एक धाव इकडे पूर्ण केली. नागेश आहे त्याच्या खाली. हा एक देखील चांगला खेळाडू. आता 5व्या बॉलवरती मात्र 1 धाव आली सुनील सर यांच्या. दुसरं षटक चालू आहे आणि 5 धावा आणि विकेटचा जर विचार केला तर 3 गडी बाद झालेत. चांगलं कमबॅक.
अजून चांगला बॉल ब्लॉकल मध्ये हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. 2 षटक संपलेत आणि 2 षटकामध्ये धावा झाल्यात 5 गडी बाल्यात 3. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये धावा बनवायच्या 14 पर ओव्हर 7च्या सरासरीने तुम्हाला धावा बनवायच्या. कनक 11 विनंती असेल की सर्वजण जमा व्हायचे नाही तर प्लीज, वेळ नाही आमच्याकडे, थोडं सहकार्य करा आपण. पुढील गोलंदाजाचंही देखील नाव सांगायचं आम्हाला सर. मॅक चला मॅच आता रंगलेली आहे. 12 बॉल मध्ये 14 धाबा बनवायच्यात. कोण जिंकेल आणि कोण जाईल सेमीफायनल मध्ये आणि कोण भिडेल गोरेगाव लेजंड संघासमोर. पहिलाच बॉल इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. प्रदीपचा एक धाव तर इथे आलेली आहे. सहा 3 गडी बाद. अको टप्प्याचा बॉल हवेमध्ये आहे. खेळाडू येतोय. विकेटचं होईल का पतन? हो पण नाही. पंचाने सांगितलंय चेंडू झाडाला लागलाय. चला चांगली फिल्डिंग चांगली गोलंदाजी. मॅच संपलेली नाही. दोन्हीकडून आग बराबर. कमी गतीने टाकलाय चेंडू. फ्लाइटेड बॉल होता. काय खेळण्याचा प्रयत्न होता. पॅडल शूट खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल विकेट. काय कनक 11ने जबरदस्त कमबॅक केलेला आहे. मॅच सोडलेली नाहीये. 9 बॉल 12 रन. अकोटप्प्याजवळ पुन्हा एकदा रनआउटची देखील होईल का संधी? पण नाहीये पूर्णपणे सुरक्षित इथे. तुमची धावसंख्या 8. अजूनही धावा बनवायच्यात 11. 8 बॉल मध्ये 11 धावा बनवायच्यात. जशी कामगिरी डीपी 11च्या सर्व गोलंदाजांनी केली, कनक 11ने देखील हार मानलेले नाहीये. अप्रतिम एफर्ट त्यांच्याकडनंही आपल्याला पाहण्यात आले. अजून चांगला बॉल पडल्याच्या नंतर सरळ विकेट कीपरच्या हातात. ट्विस्ट ट्विस्ट आणि फक्त ट्विस्ट. 7 बॉल आणि 11 धावा. कोणाला माहिती की 24 चेंडू मध्ये 19 धावाची ही मॅच 7 बॉल मध्ये 11 धावापर्यंत येईल. शेवटचा बॉल 7 बॉल 11 रन. चेंडू तर खेळले. ओहो आणि चेंडू क्या बात है. देर दुरुस्त है. आखिरी गेंद पर छक्का लगा. संजय रंगत रंगत आणि फक्त रंगत. 6 बॉल 5 रन. बॉल कमी होते रन जास्त होते आणि आता 6 बॉल 5 रन. मोकळा श्वास घेतला असेल इकडे खरंच. आता 6 बॉल मध्ये 5 रन कंपल्सरी चेस आहे. आतापर्यंत तर कनक 11 ह्या मॅच मध्ये होती, पण तो शेवटचा बॉल आणि त्या शेवटच्या बॉलवरती निर्णायक होईल का तो षटकार? आता तर मात्र चर्चा राहीलच की 6 बॉल मध्ये 5 धावा बनवायच्या. द्यायचं तरी कोणाला द्यायचं षटक? चला कनक 11 तर घाई करायचीच आहे आपल्याला. वार्तालाप तर संपणार नाहीये, पण आपल्याला मॅच तर नक्कीच संपवायची. 6 बॉल 5 रन. शेवटचा बॉल आणि डीपी 11ला ह्या मॅच मध्ये घेऊन आलाय.
शेवटच्या बॉल मध्ये तो षटकार आलाय. निर्णायक षटकार होईल का संजयच्या बॅट मधून. चला बॉलर नेम सांगायचं प्लीज. संतोष. चला 6 बॉल 5 रन. आतापर्यंतचा सगळ्यात जबरदस्त सामना. एका बाजूला मालाड लेजंड DP11 आणि एका बाजूला कणक 11 भांडूप. भांडूप विरुद्ध मालाड. कोण जिंकेल आणि भिडेल कोण. गोरेगाव लेजंड समोर प्रतियोगितेचा सेकंड सेमीफायनल थोड्याच वेळामध्ये या मॅचच्या नंतर. संतोष स्ट्रायकिंग एजला आहे. प्रदीप. सहा 5. चांगला बॉल इकडे टॅप केलाय तिकडे 1 धाव. चांगली इथं म्हणावी लागेल प्रदीपची कामगिरी. त्याला माहिती की समोर संजय आणि माझं काम तर त्याला सिंगल देऊन स्ट्राईकवर आणणे गरजेचं आहे. कारण एक षटकार तर आता त्यांनी मारलाय. आणि खरंच ही चांगली बात आहे की आपल्या प्रतिबंधी आपला जो समोरचा पार्टनर आहे त्याच्याकडे चौकार षटकाराची ती क्षमता आहे हे ओळखलं इकडे प्रदीपने. 5-4. वन हिट अवे. पॉइंटला गेलेत खेळाडू. रनआउटची संधी. मुचू 4 बॉल 4 रन. चला समोर संजय आहे. पाहूया मुज्जो कशा प्रकारचा खेळ खेळतील. बांधून तो ठेवले या फलंदाजाला. पाहूया फिल्डिंग बघा कशी लावलेली आहे. हो वडा शॉट. क्या बात आहे. 1 रन पूर्ण केलंय. दुसऱ्या धावासाठी गेलेत. तिसरी धाव घेतली जाईल का. मुज्जो भाई ने तीसरी भी यहाँ पर रन चुरा. वाह भाई वाह 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 वाह. ये हीरा मुझे लगता है आपने जानबूझ के छुपा के रखा था. ये हीरे की चमक. 1 रन पाहिजे. यहाँ पर चमका. ये 3 रन नहीं है. ये मैच विनिंग 3 रन है. ये DP11 के लिए. भाई अंपायर की तो भूमिका निभाते लेकिन मुझे इस प्रकार का गेम खेलते ये तो मैंने पहली बार देखा है. सभी खिलाड़ियों को यहाँ पर आगे बुलाया था. आणि इथे सांगितलं की मुझे अशा प्रकारचे खेळ खेळण्यामध्ये हा शॉट खेळण्यामध्ये माहिर आहे. त्याचा फेवरेट शॉट है और अपने पिटारे से वो फेवरेट शॉट मेन टाइम पे निकाला है. बड़ी बात है. 1 धाव बनवायची. हाँ बड़ा हिट मारने का यहाँ पर प्रयास. 2 बॉल मध्ये 1 रन. कंपल्सरी चेस. 2 बॉल 1 रन. काय होईल या मॅच मध्ये. कणक 11 जर का जिंकायचं असेल तर विकेट आली. डॉट बॉल आला तर आहे ही मॅच. हार मानलेली नाहीये. 2 बॉल 1 रन. खेळला तिकडे आणि अशा प्रकारे DP11 संघ जातोय
सेमीफायनल मध्ये. क्या बात आहे. पण कौतुक करावं लागेल, कनक 11नी देखील चांगली फाईट दिली. एक बॉल ठेवून सामना जिंकलाय. सोप्या पद्धतीने ते महाराज लेजंडच्या सर्व खेळाडूंना जिंकू दिलेले नाहीये. तर कनक 11 आपणही देखील खूप चांगला खेळ खेळलाय. हार्ड लक अँड बेटर लक नेक्स्ट टाइम. व्हेरी वेल प्लेड बाय कनक 11 भांडू. अँड कॉंग्रॅच्युलेशन महाराज लेजंड DP 11. आणि सामना होईल कोरेगाव लेजंड ह्या टीम समोर. पक्याबाई विजयबाई आजाव टॉस केले पटापट. आणि कनक 11 विनंती असेल की कॅप्टन आपण या प्रतियोगितेमध्ये सहभागी झालात तर एक सन्मान चिन्ह, एक मोमेंटो की आपण या प्रतियोगितेमध्ये एक हिस्सा राहिलात. खूप चांगला खेळ आपल्या माध्यमातून आम्ही पाहिलाय. नक्कीच ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय विजय. आणि विनंती असेल की सुनील इंदुलकर सर आपणही देखील यायचं इकडे. सुनील इंदुलकर सर. या सुनील सर अबोव 40 मध्ये अप्रतिम अशी कामगिरी केली सर. हार्ड लक की आपली टीम खूप चांगला खेळ खेळली इकडे. सुनील सर विनंती असेल की आपण आपले 2 शब्द व्यक्त करायचे. अबोव 40 मध्ये सर खूप चांगला परफॉर्मन्स केला सर. 19 धाबा होता 24 चेंडूमध्ये 19 धाबा बनवायच्या होत्या. त्या टायमाला आपण फील्डवरती आला आणि आपल्या टीमनी खूप चांगला परफॉर्मन्स केले. काय म्हणाल आपल्या टीम विरुद्ध सर? टीमनी त्यांच्याप्रमाणे परफॉर्मन्स केला. ॲक्च्युली खरं जास्त रन व्हायला पाहिजे होते पण थोडे कमी झाले. पण त्यातही फाईट झाली. पण ते 19-20 होतात ना, त्यातला तो प्रकार आहे. नेहमीच आम्ही जिंकणं असं जरुरी नाही ना. ते मुलं चांगली खेळली, त्यांना अभिनंदन त्यांचं. आणि सर नक्कीच तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल तर नक्कीच लक्षात राहील, कारण तो षटकार आला तेव्हाच तुमची मॅच आलेली आहे. अदरवाईज सर खूप चांगले आपण परफॉर्मन्स केलेत. काय म्हणाल सर या प्रतियोगितेविषयी आणि आयोजकाविषयी? 40+ हे आयोजन खूप चांगलं आहे आणि असंच होत राहावं ह्याच्या पुढेही, हीच माझी विनंती असेल सर्व सभासदांना. नक्की सर, थँक्यू, व्हेरी वेल प्लेड. आणि नक्कीच पुढच्या वर्षी देखील आपला संघ येईल हीच आम्ही विनंती करतो. थँक्यू व्हेरी मच सर, आपण या प्रतियोगितेमध्ये सहभागी झालात. भाई विजय भाई आ जाओ. 3 विकेट त्यांनी प्राप्त केले. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. 1 ओव्हर 6 रन 3 विकेट. विजय भाई क्या बात है. धर्मेश भाई इनके नाम में भी विजय और आपकी भी टीम विजय हो गई. आखिरी ओवर में वेल प्लेड विजय भाई. निर्णायक षटक, मैच विनिंग बॉलिंग, ये यादें, ये आपकी यादें, इसको फ्रेम में सजा के रखना विजय भाई.
खाडे आलेले आहे तिथे